ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत। ठाण्यात नरेश म्हस्केंचं जोरदार शक्तीप्रदर्शन बघायला मिळतंय। भाजपाचे नेते आणि नाईक कुटुंबांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं म्हस्के म्हणतायत। तर नाईक कुटुंबाचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। ठाण्यात नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे अशी लढत पार पडते। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत आणि त्याच निमित्ताने ठाण्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या पूर्ण प्रक्रियेमध्ये हजर राहणार आहेत। म्हस्केजी, काय सांगाल, एक सामान्य कार्यकर्ता, नगरसेवक, नंतर महापौर पद तुम्ही भूषवलेलं आहे आणि आज थेट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी जात आहे, काय नेमक्या भावना आहेत? खूप आनंद होत आहे की एक रस्त्यावरचा कार्यकर्ता, की माझ्या आयुष्याची सुरुवात विद्यार्थी दशा, महाविद्यालयीन प्रश्न, ज्या ज्या ठिकाणी समस्या असतील त्या ठिकाणी आंदोलन, एक आनंदनगरसारख्या वस्तीमध्ये त्या वस्तीचं नेतृत्व करत असा तळागाळातील कार्यकर्ता, झेंडे लावणारा कार्यकर्ता, पॅम्पलेट्स वाटणारा कार्यकर्ता, त्यानंतर नियोजन करणारा कार्यकर्ता, पक्षाचे फलक लिहिणारा कार्यकर्ता आज दिल्लीचं दार ठोकावतोय आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब जी पंतप्रधानांची हॅट्रिक करणार आहेत त्यांचे प्रतिनिधी म्हणून ठाण्यामध्ये मला काम करण्याची संधी, निवडणुकीला उभे राहण्याची संधी नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, अजितदादा, राज ठाकरे, रामदासजी आठवले यांच्या आशीर्वादाने मला मिळालेली आहे। आनंद कुणाला होणार नाही? रस्त्यावरचा कार्यकर्ता, जेव्हा गोरगरीब घरातील कार्यकर्ता, वडिलांचं 13वीला असताना निधन झालं तरीसुद्धा समाजसेवेत असणारा कार्यकर्ता, काय त्याची इच्छा होती? नगरसेवक होणं, महानगरपालिकेत महापौर होणं आणि त्यानंतर मला खासदार होण्याची संधी मला मिळालेली। हे केवळ आणि केवळ शिवसेनेत होऊ शकतं आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामुळेच होऊ शकतं। आपल्याला उमेदवारी दिल्याच्या नंतर भाजपचं आता नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे। मीरा रोड असेल, मीरा भाईंदर असेल, नवी मुंबई असेल, हे बघा, हे सगळा एखादा महायुती आहे, वेगवेगळ्या घटक पक्ष त्याच्यामध्ये आहेत। ज्या पक्षाला संधी मिळते त्या पक्षाचे कार्यकर्ते आनंदित असतात आणि ज्याला संधी न मिळत ते निरुत्साही असतात। संजू नाईकांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे समर्थक नाराज झालेले आहेत। मी काल स्वतः गणेश नाईक साहेबांना भेटलो, त्यांचा आशीर्वाद घेतला। त्यांनी मला शब्द दिला की हा माझा लहानपणी विद्यार्थी सेनेचं काम करणारा, माझ्याच नेतृत्वाखाली काम करणारा नरेश म्हस्के खासदार होतोय, मी तुझ्या पाठीशी आहे असा मला आशीर्वाद दिलेला। आज तुम्हाला ते चित्र दिसेल। आज तुमच्या रॅलीमध्ये नाईक फॅमिली वगैरे किंवा भाजपचे मोठमोठे पदाधिकारी जे नाराज झालेले ते कुठेतरी पाहायला मिळतात। माझे स्वतःचे प्रस्तावक, मी जो फॉर्म भरतोय ते माननीय आमदार संजयजी केळकर आहे, तुम्हाला रॅलीत कळेल। कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।